नवी मुंबईतील एका शिक्षिकेने तिच्या शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर शिक्षिका ही इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करत होती। याबाबतची माहिती विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। न्यायालयाने शिक्षिकेला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। शिक्षिकेने आणखी कोणासोबत अशा प्रकारचे कृत्य केले आहे का या दिशेने कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करतायत। परवा कोपरखैरणे पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जी शिक्षिका आहे ती विद्यार्थ्याबरोबर इंस्टाग्राम मार्फत तिचे संबंध आले होते। त्यावरून ती अर्धनग्न याच्यामध्ये तिच्याबरोबर फोटो पाठवत होते, त्याच्यामध्ये ती चॅटिंग करीत होते। त्यावरून तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे। सध्या आम्ही त्याचा तपास करत आहोत आणि आणखीन त्याच्यामध्ये काय तपास करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे आम्ही तपास करतो। कोणकोणते गुन्हे त्यावरती लावलेले आहेत? पोस्को आणि IT याच्या मार्फत अधिनियमामार्फत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिने आणखीन कुठल्या विद्यार्थ्यांसोबत असं काही केले आहे याबाबत काय आले समोर? त्याच्यामध्ये तपास चालू आहे।